कशा सगळ्याची करते स्वस्त असेल मस्त असाल। मी वर्षा और स्पेशल रेसिपीज आणि ब्लॉग आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे दीप अमावस्या, तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या आणि मैत्री दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। सकाळपासून म्हणते व्हिडिओ शूट करीन पण काही जमलं नाही। प्लस म्हणजे मी छोट्या छोट्या क्लिपा घेतलेल्या आहेत दीप अमावस्याच्या, म्हणजे मी कशी पूजा करते किंवा मग आपल्या घरी लहान मुलं असेल तर त्यांना कसं ओवाळायचं काय, तर हे सगळं शूट केलेलं आहे, तुम्हाला नंतर बघायलाच भेटेल। आणि उद्या श्रावण सोमवार देखील आहे पहिला, तर आमचे सोसायटीच्या बाहेर थोडंसं एक बेलाचं झाड आहे, तर मी उद्याच्या पूजेसाठी आता 5:30 वाजले आहेत, त्याच्यामुळे बेल आणण्यासाठी जाणार आहे। चला म्हटलं ब्लॉग शूट करावा, तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। सो तो खूप मोठं हे दीप अमावस्याचं, त्याला कोण कोण गटारी अमावस्या म्हणतात। तर मी जेव्हा लहान होते किंवा शक्यतो लहानपणापासून गटारी अमावस्याचं असं ऐकलं होतं। ओ भाई मारो मुझे नहीं, ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक। 2 ते 3 वर्षामध्ये मला जसं माहित झालंय गटारी नाही तर ते गतधारी अमावस्या असं आहे। तर तेव्हापासून नॉनव्हेज वगैरे सोडलं। तर आता बरेच जण म्हणतात अगोदर खाल्लं, आता म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप साऱ्या देवा भक्तांच्या गोष्टी करते। तर असं ते प्रत्येकाचा वेगवेगळा प्रश्न राहिला, आपापला प्रश्न, ज्याला खायचं ते खाऊ शकतात, ज्याला नाही खायचं ते अगदी चांगलं आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार नाही, एवढं सांगेल की ही जी अमावस्या आहे आषाढी अमावस्या, सो ती दीप अमावस्या म्हणून साजरी करतात। दिवा जसा स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाश देतो, सो तशाच प्रकारे सगळ्यांच्या आयुष्यातला जो अंधार आहे तो जाओ आणि प्रकाश जो आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सो तो येऊ, हीच मी आज दीप अमावस्या आहे त्याच्यामुळे दिव्यांसमोर प्रार्थना करते आणि सगळ्यांना चांगली सुख समृद्धी आणि लक्ष्मी माता येऊ देत। हाय आता फोन घातलाय मी। तर तिचं थोडस आजारी होती त्याच्यामुळे ते आता थोडासा पाऊस वगैरे आला की ते घालते, म्हणते मम्मी नको आता हेडफोन घालते, मी आजारी पडन। मग आजारी पडले की त्याला स्कूलला जायला भेटत नाही, आणि स्कूल आमची खूप फेवरेट आहे ना। सो चला तर मग शाबाश बेटा। तर सगळ्यात अगोदर जी माझ्याकडे पितळेची देव होते तर ते स्वच्छ पितांबरीने मी क्लीन केलेले आहेत, आणि या ठिकाणी मी कणकेचे दिवे 11 बनवले आहेत। 5, 7, 11, 21 असे तुम्ही दिवे बनवू शकता। तर लाल कपडा अंतरल्यावर पाटावर मी हळदी कुंकू तांदूळ घेतलेले आहे। सध्या माझ्याकडे 3च पितळेचे दिवे आहेत, त्याच्यामध्ये एका दिव्यामध्ये मी तुपाचा दिवा आणि 2 ह्याच्यामध्ये तेलाचा दिवा, म्हणजे तेलाचा दिवा तयार केलेला आहे। हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायचे आहेत। माझ्याकडे छान छान गुलाबाची फुलं होती, तर मी फुलांनी व्हायला डेकोरेशन केलं छान मस्तपैकी। डेकोरेशन ऑप्शनल आहे करायचं, पण कसं फुलांनी सजवलं की छान वाटतं। त्याच्यानंतर नैवेद्यासाठी तुम्ही गोळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मग फुटाणे आणि लाह्याचा नैवेद्य दाखवू शकता। तर या ठिकाणी माझ्याकडे फुटाणे नव्हते, पण मुरमुरे गुळ खोबरं हे प्रत्येकाच्या घरात असतं, किंवा तुम्ही रव्याची खीर सुद्धा बनवू शकता। तर सोप्यात सोपं नैवेद्य गुळ खोबऱ्याचा शक्यतो ठेवला तरी देखील चालतो। त्याच्यामुळे मी या ठिकाणी नैवेद्य घेतला छानपैकी। जे झेंडूची फुलांनी आहे तर ते डेकोरेशन केलं। मातीचे दिवे आहेत तर ते मी बाहेर लावलेले होते, आणि जे पितळेचे दिवे ते मध्ये ठेवले होते, आणि जे मोठमोठे समया आहेत माझ्या तर ते मी गावाकडे ठेवलेले आहेत, प्रत्येक सणाला महालक्ष्मीला लागतात म्हणून। तर या पण 2 समयात होत्या छोट्या, पण त्यातले मतदान असतो तर तो तुटला होता म्हणून मी त्याचे दिवे बनवले होममेड, आणि जे कणकेचे दिवे बनवले होते तर ते सुद्धा प्रज्वलित केले, आणि जे पितळेचे दिवे होते त्यांची कणकेच्या दिव्यांनी असं ओवाळायचं असतं। त्याचबरोबर आज लहान मुलांना देखील ओवाळतात, ज्या दिव्यांना ओवाळलेलं आहे त्याच कणकेची दिव्यांनी आपण आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। ते त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणामध्ये प्रगती करोत त्याच्यासाठी म्हणजे ओवाळतात। दिवा कसा प्रकाश देतो, ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे हे करतो, तसं त्याच पद्धतीने आपली मुलं देखील ज्ञानाचा प्रसार करावा किंवा मग खूप उंचावर जावं त्याच्यासाठी ओवाळायचं असतं, असं मला तरी माहिती आहे। त्याच्यामुळे मी मला जेवढं माहिती तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते। मी कोणती ज्योतिषी वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मला जेवढं माहिती तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर मस्तपैकी पूजा वगैरे झाली आणि फायनल लुक असा येत होता।
खरंच ना, घरामध्ये एक जरी दिवा लावला तरी खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही बघू शकता इतके दिवे लावल्याच्या नंतर एकदम पॉझिटिव्ह फील येतो आणि तिथंच बसून राहावंसं वाटतं. तर संध्याकाळी सकाळी जे दिवे लावले होते ते संध्याकाळी माझी मस्तपैकी तेवत होते, कारण की एकदा पंचारती भरली की ती 7-8 तास जाते. संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यानमध्ये. तसं माझ्याकडे पुस्तक आहे, मी मठामधून घेतलं होतं, त्याच्यावर नाम जपलेचं आहे स्वामींचा. सो ते मी सकाळी किंवा संध्याकाळी लिहित असते. सकाळी लिहिणं झालं नाही म्हणून मी आता संध्याकाळी लिहायला बसले आहेत. एकदा 3दा आपण श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणू शकतो, एकदा लिहू शकतो, लिहितो. मोबाईलला सुद्धा मी लावलेला असतो, ऐकतो सुद्धा आणि बोलून लिहितो. म्हणजे असं 3-4 वेळेस एकदाच म्हणलं जातं. एक पेज लिहायला आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं लागतात आणि 108 वेळेस हे आपल्याला मंत्र लिहायचे आहेत एका पानावर. आणि 2 म्हणजे असं सिमिलर पान आहेत त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. असं लिहिले तुम्ही माळ सुद्धा होऊ शकता. नमस्कार. आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, कपडे वगैरे जी सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता 10:30 वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे मंदिरामध्ये. तर पूजेची मी जी तयारी आहे तर केलेली आहे. दूध दही याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. चंदन, आज तांदूळाची शिवमूठ आहे, त्याच्यावर तांदूळ, तुपाचा देवा, धूप, कापूर, गोमूत्र, गुलाब पाणी आणि बाकीचे जे देव असतात त्यांच्यासाठी हळदी कुंकू घेतलेले आहे, माचीस घेतलेले आहे, फुलं घेतलेले आहेत आणि पाणी घेतलेलं आहे. तर आता मी जाता बेल घेणार आहे विकत आणि मग पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जाणार आहे. तर चला तर मग जाऊया. मंदिरातून घरी आल्यानंतर घरातली कामं केली. म्हणजे आरोही सुद्धा आरोही शाळेतून. तर आरोहीच्या शाळेमध्ये आरोही डे सेलिब्रेट केला होता, तर त्याच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी बनवली होती. तर तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांना किंवा मग भाज्या वगैरे खात नसेल तर अशी रेसिपी करून नक्कीच खायला घातली पाहिजे असं मला वाटतं. 1 वाटी रवा मी चाळून घेतलेला आहे आणि 2 गाजर मी अगोदर साल काढून मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत. याच्याऐवजी तुम्ही किसून घेऊ शकता. रवा, मिक्सरला काढलेला गाजर, थोडंसं सोडा, थोडंसं नमक या ठिकाणी मी टाकून घेतलेले. आता याच्यामध्ये मी थोडंसं दही टाकून घेत आहे आणि मस्तपैकी मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी टाकून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बॅटर तयार करून घेताना थोडंसं पाणी अगोदर टाकायचं, नंतर थोडंसं टाकायचं, एकदाच सगळं नाही टाकायचं कारण की मग आपलं बॅटर जास्त पातळ होऊ शकतं. तर तुम्ही एवढी मिळू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे बॅटरची. आता हे बॅटर आपण 10 मिनिटं तसं ठेवून देऊयात आणि 10 मिनिटाच्या नंतर याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आणखीन जर कोणती तुम्हाला भाजी टाकायची असेल किंवा जर मुलं खात असेल तर तुम्ही नक्की आवर्जून यामध्ये टाकू शकता. पनीर वगैरे, जर पनीरचं मुलांना आवडत असेल तर त्याचे स्लाइस करून किंवा मग जेव्हा आपण हा बॅटर तयार टाकतो त्याच्यानंतर तुम्ही पनीर ग्रेट करून टाकू शकता. चीजच्या ऐवजी पनीर हे ऑप्शन मुलांना अगदी उत्तम आहे. चीज देऊच नाही मी तर म्हणते, पण पनीर तो आवडत असेल तुम्हाला तर त्या चीजच्या ऐवजी तुम्ही पनीर देऊ शकता. तवा प्रीट करून घेतलेला आहे, त्याच्यावर तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं चिकटू नये म्हणून. आणि जेही बॅटर बनवलेलं आहे तर ते बॅटर आपल्याला मस्त असं पसरून घ्यायचं आहे. तर मस्त असं आपलं उत्तप्पम, रवा उत्तप्पम बनवून तयार होतो फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये. सकाळी
मुलांची शाळेत जाण्याची गडबड असते, त्याच्यामुळे जास्त तामझाम करायची गरज नाही. किंवा मग तांदूळ आणि डाळीचा जर डोसा बनवायचा असेल तर आपल्याला अगोदर तयारी करावी लागते. तर तुम्ही इन्स्टंट रवा व तप्पम तुम्ही मुलांना देऊ शकता. ऑरेंज होता म्हणून ऑरेंज कलरची डिश सुद्धा तयार झाली. तर आरोनी मस्त असा एन्जॉय करून खाला. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला द्या. लाईक शेअर सबस्क्राईब.